जाण्यासाठी पटकन या म्हणा पोरांना सगळं मध्ये बसाले बसाले नारळ फोडायचं मध्ये घेऊन जायचं रूम मध्ये मूर्त्या ठेवायच्या टेबल बिबल बाहेर जाऊ. हॅलो सर या सर्व पालकांना विनंती आहे की आजचा कार्यक्रम हा अतिशय विद्यार्थ्यांच्या कष्टाने त्यांच्या परिश्रमाने सुंदर फुललेला असणार आहे. फक्त इथे विनंती हीच करायची आहे सहभागी पालकांना की पूर्णवेळ कार्यक्रम पाहण्यासाठी अगदी निवांत व्यवस्थित बसा. काही खाण्यापिण्याची व्यवस्था जर केली नसेल तर ती व्यवस्थासुद्धा ज्ञानभारतीने आपल्यासाठी केलेली आहे आणि बसून अगदी निवांत कार्यक्रमाचा आनंद घ्या. कारण अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे. शिवरायांच्या जीवनावर आधारित त्यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत सुंदर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं हे सादरीकरण आहे. खरं तर अनेक पालक आम्हाला म्हणाले उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढी गरमी आहे आणि या गरमीत तुम्ही मुलांना उन्हात फिरवताय. पण मला फक्त अशा पालकांना हे विचारावं असं वाटतं की जेव्हा घरी लग्न असतं तेव्हा वरातीमध्ये सावली घेऊन आपण जातो का? एखादा शाळा जर एखादा चांगला उपक्रम करत असेल तर त्यासाठी सगळ्यात आधी पालकांचं सहकार्य महत्त्वाचं असतं. शाळेमध्ये विद्यार्थी अतिशय गारव्यामध्ये बसलेले असतात. त्यांच्या नृत्यासाठी ते फक्त स्टेजवर येतात, कार्यक्रमाच्या स्टेजकडे येतात आणि मग जागेवर जाऊन बसलेले असतात. पालकांना वाटतं की किती विद्यार्थ्यांची पिळवणूक करतात. काही बरं, हे जे इथे बसलेले आहेत ते सहकारी पालक आहेत, कारण त्याचमुळे तुम्ही तुमच्या मुलांना इथे भाग घेऊ दिलेला आहे. कारण तुम्हाला 100% माहिती आहे की शाळा जे करते ते योग्यच पद्धतीने करते. हा कार्यक्रम दरवर्षी होणारा नाही आहे. 350व्या वर्षाचं औचित्य साधून आपण 1 मेच्या पूर्वसंध्येला शिवरायांना समर्पित एक हा उपक्रम सादर करत आहोत. अतिशय कष्टाने हा कार्यक्रम उभा झालेला आहे, सोपा नाहीच आहे. खरं पाहता 1ली ते 9वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा हा जर कार्यक्रम पाहायला बसलं तर सकाळी 8ला येऊन संध्याकाळी 8ला आपल्याला घरी जावं लागेल. परंतु आपण त्यात विभागणी केली. काही विद्यार्थ्यांना आज, काही विद्यार्थ्यांना उद्या, काही पालकांना आज, काही पालकांना उद्या, अशा पद्धतीने ही विभागणी करून पालकांना आजच्या कार्यक्रमासाठी इथे बोलवण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमाचा आपण मनापूर्वक आनंद घ्यावा. सरांना मी विनंती करेन की आजच्या या कार्यक्रमासाठी फक्त शुभेच्छा द्याव्यात. कारण सरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कार्यक्रम 3 वाजता सुरू करायचा आणि त्यात कुठले भाषणं, कुठले सत्कार, कुठले प्रमुख अतिथी कुणालाही बोलवायचं नाही आहे. आजचे आपले प्रमुख म्हणण्यापेक्षा आयुष्यभराचे एक दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी सर्वस्व कार्यक्रम असणार आहे. तर सरांच्या आज्ञेवरून आपण कुठेही इथे प्रमुख अतिथी किंवा भाषणं इत्यादी कार्यक्रम काही आयोजित केलेली नाही आहेत. त्यामुळे फक्त सरांना मी विनंती करेन की या हिंदवी स्वराज्यात आपण ज्या वाढलेलो आहोत, आपण सुखाने रमत आहोत, त्या शिवरायांच्या या रयतेला आपण शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद आदित्य सर. पहिल्यांदा मी आपल्या सर्व पालकांचे ज्ञानभारती परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपण जे आम्हाला सहकार्य करत आलेला आहात आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी तुम्हाला कदाचित जाणीव आहे सुद्धा. मागच्या 2 महिन्यापासून तुमची चिमुकले आणि आमची टीम, आदरणीय आदित्य सर, सर्व आमचे टीचर्स रात्रंदिवस त्याच विचारात आहेत. सर्व बॅलन्स करत आहेत. म्हणजे मुलांच्या परीक्षा, प्रॅक्टिस कुठेही त्याचा परिणाम न होऊ देता अतिशय सुंदर अशी तालीम मुलांची करून घेतली. अक्षरशः रात्री 12-12 वाजेपर्यंत आदित्य सर झोपत नाहीत. मुलांकडून काय राहिलं काय नाही तुम्ही मेसेज बघताय, सारखं त्यांचं मुलांविषयीच विचार असतात. त्यामुळं
काही पालकांचं कदाचित म्हणणं असू शकते की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कार्यक्रम असा का ठेवलात, पण सर्व एक्झाम झाल्यानंतर शेवटी हे एक वेगळा आनंद मुलांना द्यावा. आणि विशेष म्हणजे शिवछत्रपतींचे 350वे राज्याभिषेक हा अतिशय महत्त्वाचा दिवस आमच्या आणि तुमच्यासाठी आहे. आणि नक्कीच आज आपली सर्व चिमुकले हे आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणार आहेत. आपण सर्वांनी इथं वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल परत एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद करतो. आणि सर्वांना आमच्या मुलांसाठी तुम्ही पण शुभेच्छा द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकदा म्हणूया परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. मी सरांना विनंती करेन की आपण समोर बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. चला, तर सगळ्यात आधी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ही गोष्ट मागे राहील, त्यामुळे आधीच आपण आजच्या या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या आमचे सर्व 1ली ते 9वीचे विद्यार्थी, सहभागी विद्यार्थी, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार तर मानूच यात. पण त्याचबरोबर ज्या पालकांनी अतिशय उत्साहाने, म्हणजे खरं पाहता फार मोठे लग्न मुहूर्त असताना अनेक गोष्टी टाळून आपल्या मुलांना कार्यक्रमात सहभागी करू दिल्याबद्दल, घेऊ दिल्याबद्दल त्या पालकांचे मी इथे आभार मानेन. त्याचबरोबर सुंदर पद्धतीने, कलात्मक पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या या सर्व नृत्यांना आकार देणारे आमचे सर्व कला शिक्षक, अस्मिता मिस, अतुल सर, त्याचबरोबर गीता मिस, त्याचबरोबर भोयर मिस, पूजा मिस, ह्या सगळ्या कला शिक्षकांचे सुद्धा मी इथं आभार मानेन. त्याचबरोबर किरण मिस, त्याचबरोबर आजच्या या रंगमंचाची सुंदर अशी रचना करणारे ललित कला मंडळ यांचे सुद्धा मी इथे प्रथमतः आभार मानेन. आणि या सगळ्या सभागृहासाठी अतिशय मनापासून सहकार्य करणारे शारदा शिक्षण संस्थेचे सर्व माननीय व्यवस्थापक यांचे सुद्धा आभार मानेन. कारण अतिशय अडचणीतून हा कार्यक्रम उभा होत आहे. ह्याच्या मागे काय काय अडचणी आल्यात त्या आम्हालाच माहिती आहेत आणि त्या सगळ्या अडचणींवर मात करत करत आज पुढे जात आहोत. इथे पालक म्हणून अनेक पालकांनी खूप छान पद्धतीने आम्हाला इथे बऱ्याच गोष्टी नियोजित करून दिलेल्या आहेत. पार्किंगची व्यवस्था असेल, ITM कॉलेज किंवा त्यातील सर्व अनेक कर्मचारी ज्यांनी आम्हाला यासाठी अतिशय मनापासून मदत केलेली आहे, त्या सर्व मदत करणाऱ्या अनेक अदृश्य हातांचे सुद्धा इथे मी आभार मानेन. शाळेचे सर्व शिक्षक, सर्व टीम यामागे अनेक दिवसांपासून झटत आहेत. आमचे संचालक मंडळ सदस्य साई सर, त्याचबरोबर व्यवस्थापन विभागाचे चंद्रकांत सर, रोहन सर, ह्या प्रत्येक अनेक हातांचे, म्हणजे जितके नाव घेतले तितके कमीच असणार आहेत. कारण प्रत्येकाने या कार्यक्रमाला समूर्त करण्यासाठी, आकार देण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षीच असतो, धांगडधिंगा अनेक वेळा आपण आयोजित करू शकतो, परंतु इतिहासावर आधारित असे कार्यक्रम तयार करणं फार जिकिरीचं काम आहे. आणि आम्ही एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे की विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची चांगल्या पद्धतीने ओळख व्हावी. महाराष्ट्र संस्कृती ज्यांनी रुजवली, त्या संतांपासून ते शिवरायांपर्यंत ज्यांनी या महाराष्ट्राला सांस्कृतिक आकार दिला, त्या सगळ्यांचं एक सुंदर दर्शन आज इथे आपल्याला होणार आहे. ज्ञानभारती विद्या मंदिर प्रस्तुत राजा श्री शिवछत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत.
जाधवांच्या घरी जन्माला आलेली ही रणरागिणी आता भोसल्यांच्या घरची लक्ष्मी होणार. तर सुरुवात करूया. ज्ञानभारती विद्यामंदिर प्रस्तुत राजा श्री शिवछत्रपती. जोरदार टाळ्या वाजवून आमच्या विद्यार्थ्यांचं आपण इथे स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमाला आपण इथे सुरुवात करत आहोत. अभूतपूर्व सोहळा संपन्न होत आहे. मी निर्मिलेल्या पृथ्वीला ज्या गनिमांनी नरक बनविण्याचा प्रयत्न केला होता त्यांना यमसदनी पाठविणाऱ्या महानायकाची कथा आज रंगणार आहे. म्हणून या प्रसंगी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. म्हणूनच हे आग्रहाचं आव्हान, आग्रहाचं आव्हान, आग्रहाचं आव्हान. हे चराचरामध्ये सामावलेल्या सर्व आदिशक्तींनो, आज छत्रपती शिवरायांच्या जन्माचं आख्यान मांडलं. या 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 सर्वजणी आशीर्वाद देण्यास या. हे चंडमुंड भंडार सुरखंडिनी आई जगदंबे, उदंड दंड महिषासुरमर्दिनी माता दुर्गे, शुंभ निशुंभ निर्धारिणी कालिके, महाराष्ट्र धर्म रक्षिके आई तुळजा भवानी एकवीरे आई ये ये संगे गणरायाला घेऊन ये. आई संगे गणरायाला घेऊन ये, संगे गणरायाला घेऊन ये. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी.
जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी. आमुच्या लहान ज्ञात रांगते मराठी. आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी. आमुच्या